नाशिक जवळच्या एका गावात रामू आणि श्यामू हे दोन भाऊ राहत होते. त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर त्यांच्यात संपत्तीच्या वाटणीवरून भांडण सुरू झाले. रामू म्हणायचा, "मी मोठा भाऊ आहे, त्यामुळे मला मोठा हिस्सा हवा." श्यामू म्हणायचा, "नाही, मी वडिलांची अधिक सेवा केली आहे, त्यामुळे मला जास्त हिस्सा मिळाला हवा." हे भांडण इतके वाढले की दोघांनी एकमेकांशी बोलणेही बंद केले. त्यांनी घराची वाटणी केली. एका बाजूला रामू तर दुसऱ्या बाजूला श्यामू. दोघांच्या मधोमध त्यांनी एक भिंत उभी केली. गावकरी हे पाहून दुःखी झाले. त्यांनी दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण भाऊ ऐकायला तयार नव्हते. एके दिवशी स्वामी समर्थ त्या गावात आले. त्यांनी हा प्रकार ऐकला आणि दोन्ही भावांना बोलावून घेतले. स्वामींनी विचारले, "तुम्हाला काय अधिक प्रिय आहे, तुमचा भाऊ की तुमची संपत्ती?" दोघेही गप्प बसले. स्वामींनी पुढे सांगितले, "मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एकदा एका राजाला 2 मुलगे होते. ते नेहमी भांडत असत. राजा वृद्ध झाला. मृत्यूपूर्वी त्याने त्यांना एक काठी दिली आणि म्हणाला, 'ही तोडा.' दोघांनीही ती सहज तोडली. मग राजाने काठ्यांचा एक गठ्ठा दिला आणि म्हणाला, 'आता हा तोडा.' पण दोघांनाही तोडता आला नाही. तेव्हा राजा म्हणाला, "जेव्हा तुम्ही वेगळे असता तेव्हा कमकुवत असता, पण जेव्हा एकत्र असता तेव्हा बलवान असता." ही गोष्ट ऐकून रामू आणि श्यामू विचारात पडले. स्वामींनी पुढे समजावले, "तुमच्या वडिलांनी तुम्हाला संपत्ती दिली, पण त्याहून मोठी संपत्ती दिली, ती म्हणजे एकमेकांना. भाऊ ही देवाची देणगी आहे. तुम्ही संपत्तीसाठी भांडून तुमच्या वडिलांची सर्वात मोठी देणगी नाकारत आहात." दोघांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांना आपल्या चुकांची जाणीव झाली. स्वामींनी शेवटी म्हटले, "एक गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा एक भाऊ रडतो तेव्हा दुसऱ्याच्या डोळ्यातही अश्रू येतात. जेव्हा एक भाऊ हसतो तेव्हा दुसऱ्याच्या चेहऱ्यावरही हसू उमटते. भाऊ म्हणजे एकाच आत्म्याची 2 शरीरे असतात." रामू आणि श्यामू एकमेकांकडे पाहू लागले. त्यांच्या डोळ्यांसमोर लहानपणीच्या आठवणी उभ्या राहिल्या. एकत्र खेळणे, एकमेकांचं रक्षण करणे, आणि आज ते केवळ संपत्तीसाठी शत्रू बनले होते. दोघेही एकमेकांच्या मिठीत पडले आणि रडू लागले. "भाऊ, मला माफ कर, मी खूप स्वार्थी झालो होतो." त्यांनी मधली भिंत पाडली, संपत्तीची समान वाटणी केली, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी एकमेकांचा भाऊ पुन्हा मिळवला. नंतर त्यांनी मिळून व्यवसाय सुरू केला. त्यांची भागीदारी इतकी मजबूत होती की व्यवसाय भरभराटीला आला. गावकरी म्हणू लागले, "रामू आणि श्यामू हे खऱ्या भाऊपणाचे आदर्श आहेत." स्वामी समर्थांनी सांगितले होते, "कौटुंबिक नातेसंबंध ही देवाची सर्वात मोठी देणगी आहे. संपत्ती येते आणि जाते, पण नाती आयुष्यभर साथ देतात. त्यांची काळजी घ्या, त्यांना जपा आणि गरज पडल्यास त्याग करा. हेच खरे धन आहे."